इथे आला आणि हे जे तुम्हाला ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट करायला काय आव्हान आहे? सो ॲक्सिडेंट नंतर हा पेशंट इकडे 33 वर्षाचा मुलगा आहे. त्याला इकडे आणलं गेलं. त्याला दोन्ही पायांना फ्रॅक्चर होतं. एका पायाला मांडीच्या हाडाला आणि एका पायाला पायाच्या लोअर लिमिट खाली, पायाच्या खाली, गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर आणि लेफ्ट हँडला दोन्ही हाडं फ्रॅक्चर. त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होतं त्यावेळेला आणि त्याला इमिडिएटली असेस करून CT वगैरे करून स्टेबिलाईज करून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच दिवशी घेता आलं आम्हाला. मिनिमल इन्व्हेजिव्ह पद्धतीने हे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये त्याचे चारही जी हाडं आहेत ते आपण स्टेबिलाईज केली त्याच दिवशी. त्यामुळे पेशंटला इमिडिएटली आम्हाला मोबिलाईज करता आलं आणि त्याला लवकरात लवकर त्याचं 2 महिने झाले तो त्याचे मुवमेंट्स करतोय, स्वतः तो हालचाल करतोय. रिकवर व्हायला पेशंटला किती वेळ लागला आणि काय आता सध्याची स्थिती काय? पेशंटला इमिडिएटली आम्ही दुसऱ्या दिवशी बसवायला सुरू केलं. पाय खाली सोडून पायाला सूज वगैरे होते ते सगळं ओव्हरऑल हळूहळू त्याच्या रिकव्हरी होतं. त्याला 10 ते 12 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. स्टिचेस वगैरे काढून त्याला आम्ही 12 दिवसानंतर डिस्चार्ज झाला. तो स्वतःहून थोडासा वापरायचं आहे आणि साईडला बसू शकत होता नंतर. आणि त्याचप्रमाणे आता त्याला 2 महिने झाले सर्जरीनंतर स्वतःहून वॉकरच्या साहाय्याने थोडा सुरू झाला आहे. त्याला ओव्हरऑल रिकव्हरीला 3.5 ते 4 महिने लागणार आहेत आणि दोन्ही हाडांना त्याप्रमाणे, दोन्ही पायांना त्याप्रमाणे लागणार आहे. सर, मेडिकल हॉस्पिटलमध्ये ट्रोमा आणि ऑर्थोपेडिक ह्याचं काय सुविधा आणि काय विशेष सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत मेडिकवरने? मेडिकवर हॉस्पिटल हे एक टर्शरी केअर सेंटर आहे ज्याच्यामध्ये ट्रॉमाचा एक स्पेशल युनिट आहे. त्याच्यामध्ये ट्रॉमा केअर डॉक्टर्स हे पूर्ण वेळ तिथे असतात. त्याचबरोबर इथे सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडिंग CT स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी हे जे डायग्नोसिससाठी लागतात, त्याचबरोबर तत्पर ऑपरेशन थिएटर्स हे आहे. त्यामुळे जर ट्रॉमाचा कुठला एक ओपन इमिजिएटली अर्जन्सीवाला पेशंट आला तर त्याला आम्ही 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन थिएटरमध्येही येऊ शकतो, एवढी इथे तत्परता आहे जर एमर्जन्सीमध्ये असेल. सो इथे हा ट्रॉमा केअर युनिट हे कम्प्लिटली एक वेगळं आहे, कारण हे हायवेवरचं सेंटर आहे आणि डेफिनेटली इथे ट्रॉमा हे बऱ्यापैकी हायर इन्व्हॉल्वमेंटचा पाहतो. त्यामुळे मेडिकवर जे हायवेला होणारे ॲक्सिडेंट त्याच्यासाठी मेडिकवर इथून ॲम्ब्युलन्स वगैरे हे मेडिकवर अवेलेबल करून देतं की कसं काय ह्याबद्दल काय? सो ॲम्ब्युलन्सेस मेडिकवर हॉस्पिटलचे अवेलेबल आहेत. ते सगळीकडे अवेलेबल आहेत आणि तिकडे लवकर आहेत. बाहेर ते लवकर सगळ्या जागेवर पोहोचतातही. बाहेरच्या ज्या ॲम्ब्युलन्स, बाहेरचे ट्रॉमाचे पेशंट येतात तेही इथे इमिजिएटली हँडल केले जातात. ज्यावेळेलाही कुणालाही मेडिकलचा एक डेडिकेटेड ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे जो आम्ही जो लोकांना माहिती आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सवर त्या नंबरवर जर फोन केला तर इमिडिएटली ॲम्ब्युलन्स ही डेफिनेटली मेडिकल हॉस्पिटल प्रोव्हाइड करतात. सर, ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरची नागरिकांनी घ्यायची काळजी कोणती आहे? सो ॲक्सिडेंट झाल्यानंतर बेसिकली ज्यावेळेला आपण कुठलाही गुड समॅरिटन आम्ही जे म्हणतो, ज्यावेळेला लोकांना मदत आपण करतो, आपली मदत आपण चांगल्या मनानेच करत आहोत. पण ज्यावेळेला समजा एक फ्रॅक्चर पार्ट आहे, समजा इथे फ्रॅक्चर आहे तर दोन्ही जॉईंट्स वरचा आणि खालच्या जॉईंटला स्टेबिलाईज करून तो फ्रॅक्चर हलवणे, प्लस मान आणि पाठ ह्याला स्टेबिलाईज करून त्या पेशंटला हलवणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी हे जे आहेत मणका म्हणतो आपण त्याला, मणक्यामध्ये जर काही फ्रॅक्चर्स असतील तर ते हल्ले तर पेशंटला पायाला ताकद वगैरे कमी होऊ शकते आणि त्यामुळे हलवताना पेशंटला कधीही फ्रॅक्चर्ड फ्रॅगमेंट हे प्रॉपर स्टेबिलाईज करून आणि न दिसणारे जे मानेचे आणि पाठीचे जे फ्रॅक्चर्स आहेत ते स्टेबिलाईज करून हलवणे हे फार महत्त्वाचं आहे.